बस 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 मी करून देतो. कशाने करतेस तू? हा ब्रश, हे नाही, हे लिपस्टिक, हे हे काय? अगं जरा काय ग घाबरतेस कशाला? नवरा आहे ना तुझा. मला सांग, मी तुला डांबून ठेवलंय का? नाही ना? लाज नाही ना वाटत तुला? कन्नाला एवढं मारलंस, गळा दाबलास, बघतोस ना काय केलंस. पण तुला कशाला काय वाटेल म्हणा? घाणेरडा आणि भयानक काम करून आलास ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या घरात तू मला काहीच करू शकत नाहीस, कळलं? आता एक तू लक्षात ठेव, या घरात मी कधीही कुठेही काही करू शकतो. त्यामुळे तुला जर सेफ राहायचं असेल ना, तर तोंड एकदम बंद ठेवायचं. आणि काल रात्री जे काही ऐकलंयस ना, विसरून जायचं. नाहीतर त्या शिवाच्या आधी मी तुझाच नंबर लावीन, तुझ्याबरोबर त्या तुझ्या फॅमिलीचा पण. बघू जरा. हो, परफेक्ट. किटू डार्लिंग, खूप गोड दिसतेस. एक मिनिट. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आश्चर्य पण होतंय की कसं काय झालं हे सगळं. नाही पण भारी वाटतंय. गुड. दिव्या, मी काय म्हणतो, सेलिब्रेट करू शकतो ना? नाही म्हणजे पलटणार वगैरे नाही ना? काय आता काय हा सोडत नाही तिला, प्रत्येक येळेला हा त्रास देणार. आजी त्रास वगैरे काही नाही, उलट दिव्याने मान्य केलंय. आता मी जे सांगणार ते ती ऐकणार. काय दिव्या मॅडम? हो, ऐकेन. जाऊयात आता. थांबा थांबा आधी औक्षण होऊ द्या, मग. पण घे. चला या मॅडम. ये ग, ये. असे छान आनंदात राहा. 7 जन्म ह्योच नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना कर देवाकडं. आणि ह्याच्यामुळं भांडायचं नाही. सुखानं संसार करा. आजी डुचके डुचके. कळलं का? आता छान वाटलं. अगं असू दे असू दे, खुश राहा दोघ जण. असं काय बघतेस बाई आजी? काही नाही ग, म्हणजे इतकं चांगलं वागताना तुला कधी बघितलं नाही का? नाही, त्याच्यामुळं जरासं असं डोकं हल्लं ग माझं. म्हणजे काय,
पचवायला जरासा येळ लागेल. आजी आता तुम्ही नका थट्टा करू हा तिची. अगं, असंच गं. नाही कसं आहे ना अर्चना, आत्ताच तिला आपण घरी घेऊन आलोय, सगळ्या गोष्टी घडल्या आहेत ना, तर जरा विश्वास ठेवायला थोडं जड जातं. काय आजी हो ना? बस बस पुरे झाली हा तिची मस्करी. बरं मी जरा गोडाधोडाचं बघते. आई आई थांब, त्याआधी मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचंय. शिवा, चंदन, बाई, आजी, आई आणि अर्चना, तुम्हा सगळ्यांची मला परत एकदा माफी मागायची. आय एम सॉरी. खरं तर मी जे काही केलं ना ते माफ करण्यासारखं नव्हतंच, पण तरी तुम्ही सगळ्यांनी मला एक संधी दिली. मी माझ्या चुका कशा भरून काढणार आहे मला माहिती नाहीये, पण मी आयुष्यभर तुम्हा सगळ्यांची ऋणी राहीन. दिव्या, तुला तुझ्या चुका मान्य आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि तू परत असं काही करणार नाहीस याची खात्री आहे मला. पण जर का केलंस तर तू स्वतःलाच फसवशील, आम्हाला नाही. शिवानी, तू अजून माफ केलं नाहीस का तिला? केलंय अगं. अगं बहीण आहे ती माझी, का नाही माफ करणार? पण काय ना दिव्या, एवढं सगळं घडून गेलंय ना, तर ते सगळं नॉर्मल व्हायला, सगळ्या गोष्टी विसरून जायला वेळ लागणार. आणि आई, चंदनची हालत बघितली मी. नाही, मान्य आहे शिव, मी ज्या काही चुका केल्या आहेत ना त्या सगळ्या मला मान्य आहेत. आणि कधीतरी तू मला पूर्णपणे माफ करशील ह्याचा प्रयत्न मी नेहमी करत राहीन.